राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज हैदराबादी चिकन दम बिर्याणी बनवणार आहे. तर यामध्ये मी कांद्याचा पेरिस्ता वापरलेला आहे आणि कांद्याचा पेरिस्ता कसा बनवायचा हे सुद्धा मी दाखवणार आहे. आणि ही बिर्याणी अजिबात तिखट नाही आहे. एकदम लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी छानपैकी बिर्याणी तयार झालेली आहे. दोन किलोची मटन बिर्याणी बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे 2 किलोचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदेची साल काढून घेतलेली आहे. तर आपण आता कांदे हे कटिंग करून घ्यायचे आहेत. तर कांदे कटिंग करताना कशा प्रकारे कटिंग करायचे आहेत ते आपण पाहू. कांदा कटिंग करताना एकदम पातळ साईजला असं कटिंग करायचं आहे, कारण आपण या 2 किलो कांद्याचा आपल्याला पिरिस्ता बनवायचा आहे. आणि कांदा कटिंग करून झाल्यानंतर अशा प्रकारे कांदा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा कांदा आता तळून घेणार आहोत. तर आपल्याला इथे कांदा तळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल आपलं थोडं तापलं की आपण यामध्ये कांदा घालून तो कांदा फ्राय करून घेणार आहोत. कांदा अशा प्रकारे फ्राय करायचा आहे की तो कांदा कुरकुरीत झाला पाहिजे. कांद्याचा कलर आता चेंज व्हायला लागला आहे, म्हणजे कांदा आपला चांगला आता कुरकुरीत झालेला आहे. तर आता हा कांदा आपल्याला गाळून काढायचा आहे, म्हणजे एका चाळणीमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यातलं तेल आहे ते दाबून काढायचं आहे. आणि हा कांदा नंतर आपण एका पेपरवर टाकून त्याला आपण वाळवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पेपरवर मी कांदा टाकलेला आहे आणि हा कांदा आपण आता पेपरवर मोकळा करायचा आहे, म्हणजे कांदा एकदम छानपैकी कुरकुरीत होईल. आणि यालाच बोलतात आपण पिरिस्ता बोलतो आपण. हा पिरिस्ता आपण आता मटनमध्ये घालणार आहोत. आता हैदराबादी बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 2 किलोचं मटण घेतलेलं आहे. आणि हे 2 किलोचं मटण यामध्ये 8 लोक सहज खाऊ शकतात. तर त्यासाठी लागणारे साहित्य असं आहे की मी 2 किलो कांद्याचा पिरिस्ता बनवलेला आहे आणि तो कसा बनवायचा ते मी प्रथम तुम्हाला दाखवला आहे. तर हा 2 किलो कांद्याचा पिरिस्ता आहे. तर याच्यातला 80% आपण मॅरिनेशनला घेणार आहोत आणि 20% आपण गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे. तर ही बिर्याणी बनवण्यासाठी यामध्ये 2 किलो मटण असेल तर 2 किलो कांद्याचा पिरिस्ता आणि 2 किलो बासमती राईस असं प्रमाण आहे. या बिर्याणीमध्ये मी कोथिंबीरचा अजिबात वापर करणार नाहीये. तर यासाठी मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि पुदिन्याची पानं फ्रेश पाने घेतलेली आहेत. 2 किलो मटण आहे म्हणून इथे मी दही इथे 1/2 किलो वापरणार आहे. 1 वाटीभर लसूण, म्हणजे जवळजवळ मोठे 4 कांदे लसूणचे आहेत. 75 ग्रॅम आले घेतलेले आहेत आणि 8 तिखट हिरव्या मिरच्या आहेत. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. 15 हिरवी वेलची आहे आणि दालचिनीची 2 मीडियम स्टिक आहेत. शाही जिरा 2 टेबलस्पून, लाल तिखट 2 टेबलस्पून. जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. हळद 1 टेबलस्पून. तर आपण प्रथम मॅरिनेशनला सुरुवात करूया. त्या अगोदर मी हे मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घालताना चवीनुसारच घाला. आता यामध्ये प्रथम हळद घालूया.
लाल मसाला घालायचा आहे, आणि आता यामध्ये बाकीचे मसाले पण घालूया। यामध्ये मी मिरचीचे तुकडे केलेले आहेत ते पण टाकायचे आहेत, आणि आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती पण यामध्ये सर्व घालायची आहे। आता यामध्ये खडे मसाले घालून घेऊया। हिरवी वेलची घालायची आहे, शहाजिरा, दालचिनीचे तुकडे, आणि भरपूर असा मी पुदिना घेणार आहे। ही पुदिन्याची पाने स्वच्छ करून घेतलेली आहेत, ती आता यामध्ये घालायची आहेत। यामध्ये मी कोथिंबीरीचा अजिबात वापर करणार नाहीये, यामध्ये मी पुदिनाच घालणार आहे। आणि आता यामध्ये आपण 1 पाऊण किलो मी दही घेतलेलं आहे, ते आता आपण यामध्ये घालायचं आहे। आणि पुन्हा एकदा मी थोडीशी पुदिन्याची पानं घालणार आहे। आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे मसाले जे आपण घातलेले आहेत ते मटणाला छानपैकी लागले पाहिजेत। अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये घालायचा आहे महत्त्वाचा तो म्हणजे कांद्याचा जो आपण पिरिस्ता बनवलेला आहे तो आपण आता यामध्ये घालणार आहोत। आणि हे मॅरिनेशन आपण साधारण 2 तास तरी आपण मॅरिनेशन करणार आहोत। आणि तुमच्याकडे मॅरिनेशनसाठी टाईम नसेल आणि तुम्हाला फटाफट बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही एक अर्धा तास हे मॅरिनेशन करून ही बिर्याणी बनवू शकता, तरीसुद्धा ही बिर्याणी खूप छान अशी बनते। सर्व मसाले मस्तपैकी या मटणमध्ये मिक्स झालेले आहेत, तर मी 2 तास तरी मॅरिनेशनला फ्रीजमध्ये ठेवणार आहे, आणि फ्रीजमध्येच ठेवायचं आहे। बाहेर ठेवलं तर दही आंबट होऊ शकतं। आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, आणि हे आपण पिरिस्त्याचं तेल आहे, म्हणजे जो कांदा तळून घेतला होता त्याचं तेल आहे। तर एकूण 5 चमचे मोठे तेल घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटीचं तेल आहे, तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर याला मॅरिनेशनसाठी मी आता फ्रीजमध्ये 2 तास तरी ठेवणार आहे। मॅरिनेशन करून 2 तास झालेले आहेत, तर 2 तासानंतर मी हे मटण जे आपण मॅरिनेशनला ठेवलं होतं ते मी फ्रीजमधून बाहेर काढलं आहे। मॅरिनेशनला जितकं तुम्ही जास्त वेळ ठेवाल तितका या मटणामध्ये स्वाद येतो, म्हणजे तेवढी चव वाढते। मटण आता आपल्याला कुक करून घ्यायचं आहे, तर आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। आणि आपल्याला मटण ऑलमोस्ट 90 to 95% आपल्याला हे कुक करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर हे मटण कुकरमध्ये शिजवायचं असेल तुम्हाला, तरी तुम्ही हे बॅटर शिजवू शकता, पण शिजवताना यामध्ये अर्धा किंवा 1 लिटर एवढं गरम पाणी टाकायचं आहे, आणि 1 शिट्टी करायची आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस लो करायचा आहे, आणि 15 मिनिटांनंतर मग तो बंद करायचा आहे। आता याला चांगलं आपण शिजवून घ्यायचं आहे, आणि हे मटण शिजवताना स्टार्टिंगला हाय फ्लेमवर शिजवायचं आहे, आणि नंतर मग थोड्या वेळाने मीडियम किंवा लो फ्लेमवर तुम्ही शिजवू शकता। मी इथे सर्वात चांगला असा इंडिया गेटचा बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही राईस घेऊ शकता। मटण 2 किलो आहे, म्हणून मी इथे बासमती राईस 2 किलो घेतलेला आहे। बासमती राईस मी 4 ते 5 वेळा मी धुवून घेतलेला आहे, म्हणजे त्यातला स्टार्च जाईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचा आहे। आणि धुताना हलक्या हाताने धुवायचा आहे, कारण तो तांदूळ मोडला नाही पाहिजे। आता हा तांदूळ मी पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास मी भिजत ठेवणार आहे। बासमती राईस शिजवण्यासाठी मी इथे पाणी बॉईल करायला ठेवलं आहे। तर आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घालताना आपण मटणमध्ये पण मीठ घातलेलं आहे, म्हणजे त्या अंदाजानुसार आपण या पाण्यामध्ये मीठ घालणार आहोत।
2 किलो तांदूळ आहेत म्हणून मी इथे एक 8-9 हिरवी वेलची घातलेली आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या तोडून टाकायच्या आहेत. आणि 1 डाऊल तेल घालायचं आहे आणि हे तेल पिरिस्ताचंच आहे आणि तेच तेल आपण यामध्ये वापरणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे. तर पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण जे मसाले टाकले होते ते आता मसाले आपण पाण्यातून बाहेर काढायचे आहेत. आता यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता बासमती राईस, तो तांदूळ आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत. साधारणतः हा तांदूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे. एक 90-92% हा शिजवायचा आहे आणि नंतर मग याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. मटण छानपैकी कुक झालेलं आहे. मटण आपलं रेडी आहे. तर यामध्ये मी पुदिनाचे पत्ते आहेत ते आपण आता यावर घालायचे आहेत. आणि जो आपण पिरिस्ता बनवला होता त्यातला 20% आपण बाजूला ठेवला होता, तो आपण आता या गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत. तर तो आता यावर घालून घ्यायचा आहे. आणि आता यावर आपण आपला जो राईस शिजलेला आहे तो राईसचा थर आपल्याला आता यावर लावायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाण्यातून राईस काढायचा आहे आणि घालायचं आहे. आणि आता यावर पिरिस्त्याचं तेल जे आहे आपण ठेवलं होतं ते तेल आपण 1 डाऊल घालणार आहोत. आणि याच्यावरती पुन्हा गार्निशिंगसाठी पुदिन्याचे पत्ते आणि जो आपण पिरिस्ता बनवला होता तो पण घालायचा आहे. जर कलर तुम्हाला आवडत असेल घालायला तर यामध्ये तुम्ही कलर पण घालू शकता. फायनल लेअर करूया. त्यावर जो पिरिस्ता उरला होता तो पिरिस्ता आपण यावर घालायचा आहे आणि कलर घालणार आहे मी थोडासा यावर पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा 1 डाऊल मी पिरिस्ताचं तेल यामध्ये घालणार आहे. आता या बिर्याणीला आपल्याला दम लावायचा आहे. त्यासाठी मी इथे माझ्याकडे एक छोटी परात होती आणि या माझ्या भांड्याला कवर करते म्हणून मी ही परात वापरली आहे. म्हणजे आतली वाफ आहे ती बाहेर जाता कामा नये. तर मला बघायला गेलं तर हा जो भांडं वापरला आहे तो मला कमीच पडलेला आहे, पण मी ॲडजस्ट करून घेते आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कवर करण्यासाठी एक छानशी प्लेट वरती अशी घ्या. आणि मी इथे पिठाचा वापर करणार नाही आहे. माझ्याकडे एक दुपट्टा होता, तो दुपट्टा मी ओला केला आहे आणि यामध्ये मी कवर करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला दम लावायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा दम लावू शकता. म्हणजे जर पिठाचा जर वापर केला तर पीठ फुकट जातं, मग त्याचा उपयोग होत नाही. म्हणून मी म्हटलं की अशा पद्धतीने आपण याला दम लावला पाहिजे. याच्यावर वजनदार पाहिजे म्हणून मी एक पाण्याने भरलेलं भांडं घेतलं आहे आणि हे भांडं मी आता याच्यावर ठेवत आहे. आपल्याला हे आता एक 5 मिनटं आपण एक मोठ्या गॅसवर आपण कुक करून घेऊया. 5 मिनटानंतर आपण गॅस स्लो करणार आहोत आणि हा 15 मिनटं आपल्याला स्लो गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला लगेच ओपन नाही करायचं. गॅस बंद झाल्यानंतर 15 मिनिटांनी ओपन करायचं आहे. तर गॅस बंद करून 15 मिनटं झालेली आहेत आणि त्या 15 मिनटानंतर मी आता हे ओपन करते. तर खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि बिर्याणी पण खूप छान अशी बनलेली आहे. आतील जे मटण आहे ते खूप छान असं शिजलेलं आहे. तर खूप छान अशी हैदराबादी दम मटन बिर्याणी बनलेली आहे. तुम्हाला अशा माझ्या छान छान अशाच रेसिपी हव्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा.
धन्यवाद.